उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. अनिल देसाई सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा पठण केलं जाणार आहे. रामनगर इथल्या राम मंदिरामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तर नागपुरात रामरक्षा आंदोलन शिवसेना ठाकरे पक्षाकडनं केलं जात आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे हे नागपुरात दाखल झाले. त्यांनी मला पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रानुसारच आमचं संपूर्ण आजचं कार्य चालेल. मंदिर आणि मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही कोणते राजकारण करणार नाही, पण आमचं व्यासपीठ हे रस्त्यावर आहे. त्याच्यावरून शिवसेना पक्षप्रमुख त्या मंचावरून जनतेला संबोधित करते. हिंदुत्ववादाच्या तेजाचं प्रतीक असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची संघभूमी नागपुरात आहे. त्यामुळं आजपर्यंत हिंदुत्ववादाच्या विचारांशी गद्दारी केल्याबद्दल, हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसल्याबद्दल उद्धवजी ठाकरे यांना माफी मागण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. त्यामुळं उद्धवजींनी ही सुवर्ण संधी साधून नागपूरच्या संघभूमीवर जाऊन नाक घासून माफी मागितली पाहिजे, तर इथला हिंदू समाज उद्धवजींना माफ करू शकेल. उद्धवजी, तुमचं रामरक्षा आंदोलन हे पूर्णपणे नौटंकी आहे, याच्या पलीकडे काहीही नाही.